हासूरमध्ये 5 वाजता हजेरी लावली पावसानं, वारा आणि वीज पण. मग शेतकऱ्याची लगबग सुरूच की. कुणी कंच वाळत घातली स्लॅबवर, तर कुणी कपडे. आमच्या आईने घातला होता गोळ आणि मीठ. मग गेलो की वरती स्लॅबवर. श्रीशा आणि श्रेयांशी पण संकटच की. मग काही दृश्य मोबाईल घेऊया म्हणालो. जगात असं एकमेव देवस्थान आहे की त्या देवाची यात्रा झाल्यावर भाविकांनी उधळला गुलाल धुवायला इंद्रदेवालाच या लागते. ती देवस्थानामध्ये दख्खनचा राजा ज्योतिबा. ज्योतिबावरून सासनकाठी खेळून आमच्या मार्गी राधानगरला लोकच जात होती. आम्ही वरूनच आश्चर्य म्हणजे ती सासनकाठी ज्योतिबावरून चालत आणली होती त्यांनी. स्लॅबवरनं नारळीची झाडं, वडाची झाडं, पिंपळाची झाडं, जेवढी उंच झाडं असतील तेवढी दिसत होती. त्याबरोबर ढग आणि सूर्यसुद्धा दिसालता. त्यात विजांचा कडकडाट चालूच होता. आता तरी पक्क होतं वरुण राजा 100% येणारच. ह्या आठवड्यात तरी टेम्परेचर 38, 40, 42च्या लेवलला होतं. एवढी गरमी होती की फॅनचा पण उपयोग झाला नव्हता. आता विजांच्याबरोबर पाऊस पण थोडा थोडा सुरू झाला. मातीचा वास सुगंध एवढा सुटला, घमघमाट झाला मातीच्या वासाचा. झाडांनी सुद्धा आनंद झालता. मेघराजाचे खरोखर आभार मानले पाहिजे, कारण गारवा येऊन चैतन्यमय आणि उत्साही वातावरण झालं होतं. आता विजा कमी आल्या होत्या, परंतु पावसानं जोर धरलेला. अशा वातावरणात एक वाटीत चहा पिऊन पावसाला बघतच बसलो मी. आत्ता पाऊस कमी कमी होत आला होता. श्रीशा श्रेयांशी म्हणाल आम्ही जरा बाहेर जाणार म्हणाले. मग त्यांनी पण पावसाचा आस्वाद घेतला.